बहिणी ठेवायचं नाही आहे, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी झाल्या। दीदी आमच्या मेघना दीदींनी त्यात 1 लाख लखपती दीदी या परभणी जिल्ह्यातनं केले आहे। आता यावर्षी 1 कोटीपर्यंत आपण पोहोचणार आहोत। दीदी, या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल, त्याच्या बरोबर 1 वर्षांनी मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच, पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं, याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे। बंधू, ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। तिळगुळ घ्या, मत द्या। लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या मुहूर्तावर 3000 रुपये मिळणार। होय, लाडक्या बहिणींना 14 जानेवारीपूर्वी खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत। आजपासून जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात देखील होणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळत आहे। परंतु एक महत्त्वाची बातमी आहे, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांनी पटकन हे काम करा, अन्यथा तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्तासुद्धा मिळणार नाही। आणि ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली नाही अशा लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार। आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत बघा। पहिलं जर आपण पाहिलं तर पूर्वी सरसकट सर्व बहिणींना लाभ हा मिळाला आणि भरपूर लाडक्या बहिणींनी याचा फायदासुद्धा घेतला। परंतु आता आपण जर पाहिलं तर सरकारच्या असं लक्षात आलं की लाडक्या बहिणींनी EKYC केलेली नाही आणि त्याचा परिणाम झाला असं की राज्यामध्ये 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी बिना EKYCच्याच राहिलेल्या आहेत। पण आता या कागदपत्राशिवाय कुठलाही इथून पुढचा हप्ता हा जमा होणार नाही, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस यांनी एक आनंदाची बातमीसुद्धा दिलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार आणि त्यांनीच स्वतः सांगितलं आहे की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आम्ही 14 जानेवारी पूर्वीच पाठवणार आहोत। होय, असे मेसेजसुद्धा आलेले आहेत। लक्षात घ्या, निवडणूक तोंडावर असताना लाडक्या बहिणींना हा हप्ता 100% मिळणार आहे 14 जानेवारीच्या आत। लक्षात घ्या, 2 तासात हे पुढच्या पैसे हळूहळू जमा व्हायला सुरुवात होणार आहे, कारण हे वितरण पुढे 3 ते 4 दिवस चालणार आहे। लाडक्या बहिणींनो, पटकन काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतोय। व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे करायचं आहे काय। कारण भरपूर लाडक्या बहिणींना वाटतंय की हप्ते आम्हाला कधी येतील, कसे येतील, त्यासाठी काय करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं काही नियमांचं मी तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव करून देतो आहे। जे 4 नियम होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत असणं, दुसरी गोष्ट कुठलीही 4 चाकी वाहन तुमच्या नावावर नसणं, तिसरी गोष्ट तुमच्या घरी कोणीही इन्कम टॅक्स भरत नसणं आणि शेवटची तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ हे घेत नसलं। त्यामुळे ज्या बहिणी ह्या 4 नियमात बसत नसतील अशा लाडक्या बहिणींना आता इथून पुढे हप्ता मिळणार नाही, ह्याची लक्षात घ्या। ज्या बहिणींना एक कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेवेकडे जमा करावं लागेल, कोणतं मी ते सांगतोय। ज्या लाडक्या बहिणींचं योजना त्यांच्यामध्ये पात्र लाभार्थीमध्ये जर नाव नसेल तरच तुम्हाला हे काम करायचं आहे, अन्यथा करायची गरज नाही। बघा, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे अशा 100% लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा मिळणार आहे। होय, स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्री सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे अशा सर्व सरसकट संपूर्ण लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळणार। आताची सर्वात मोठी अपडेट आली होती, कारण
KYCचा आकडेवारी त्यांनी चेक केली आणि KYC भरपूर लाडक्या बहिणींची राहिलेली आहे. होय, त्यांच्या कुठेतरी लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं आहे आता की आपण KYC बाबत विचार करायला हवा. त्यामुळं मला असं वाटतं KYCची तारीख वाढणार आहे. होय, 31 जानेवारीपर्यंत KYC आता आपल्याला करावी लागेल असं सरकार कधीही न्यूज काढू शकतं. त्यामुळं आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो. जरी KYC राहिली असेल तरीसुद्धा तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 100% मिळणार आहे. होय, 100% तिथं मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे त्यांना KYCसाठी सुद्धा ऑप्शन लवकरच लाडक्या बहिणींना आपल्या मिळणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु नोव्हेंबरचा हप्ता का आला नाही हे मी तुम्हाला आता सांगतोय. त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढला नसेल तर काढून घ्या. आणि ज्या लाडक्या बहिणींना बघा डॉक्युमेंट कुठलं जमा करायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींची पती किंवा वडील हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींनी हे कागदपत्र कुठलं मृतपत्र किंवा डिवोर्स झाला असेल तर डिवोर्सचं कागदपत्र अंगणवाडी सेवकेकडे जमा करायचं आहे. सरकारने अतिशय आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की कुणीही ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले नसेल त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. ऑनलाईन सध्या KYC बंद दिसत आहे. होय, परंतु तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन KYCला सुरुवात करा, कागदपत्र जमा करा. ज्या लाडक्या बहिणींना माहीत नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाची आधार कार्डवरची माहिती एकदा चेक करा. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु आधार कार्डवरचं नाव हे त्यांचं थोडंसं चुकीचं असल्यामुळं आणि जे फॉर्मवरचं नाव आहे ते चुकीचं असल्यामुळं प्रॉब्लेम होत आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC केलेली नाही. सोबतच लाडक्या बहिणींनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसल्यामुळं लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात होत नाही आहे. बघा, नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला 31 डिसेंबरला आला, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचा नाही आला. त्याची कारणं हीच आहेत. त्यामुळं नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 3 हप्ते तुम्हाला आता वाटपाला सुरुवात होणार आहे आणि हे संपूर्ण हप्ते तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहेत. म्हणजे 14 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण हप्ते तुमच्या खात्यात 100% मिळणार. कारण तुम्हाला माहिती आहे महायुती सरकारने केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हेच ते पुन्हा एकदा सांगतायत की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आम्ही 100% लाडक्या बहिणींना अजून हप्ते देणार आहोत. पुढे बिनव्याजी कर्ज योजना आणणार आहोत असे स्वतः मंत्री आता सभेमध्ये सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः मुख्यमंत्री असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील यांनी स्वतः हे सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना की पुन्हा एकदा महायुती सरकारला निवडून द्या आणि भरपूर लाडक्या बहिणींना नवीन बिनव्याजी कर्ज योजना असतील, घरकुल योजना असतील, अशा वेगवेगळ्या योजना लाडक्या बहिणींसाठी आम्ही आणणार आहोत असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. KYCची तारीख वाढली पाहिजे का, सरसकट हप्ते आले पाहिजेत का आणि KYC बंद पाहिजे का हे सुद्धा तुम्ही सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.